माझी वसई, आपली वसई, वसई हे नाव घेताच डोळ्यांसमोर उभी राहते ती हिरवीगार शेती, नारळ सुपारीच्या बागा, मोगरा काकड्याचा दरवळ आणि सर्व जाती धर्मांना आपल्यात सामावून घेणारी एक प्रेमळ संस्कृती. वसई ही केवळ भौगोलिक क्षेत्र नाही, तर विविधतेत एकता जपणारी, मातीशी आणि नात्यांशी घट्ट जोडलेली एक जीवनशैली आहे. कधी काळी वसईची ओळखच शेतीवाडी होती. केळी, नारळ, भात, भाजीपाला ही केवळ पिके नव्हती, तर हजारो कुटुंबाच्या उपजीविकेची साधने होती. पानमाळी समाजाचा पारंपरिक पानवेली, कुपारी वाडवळ आणि सामवेदी आपल्या पारंपरिक फुलशेतीसोबत गाई म्हशी बाळगून दुधाचा व्यवसाय, विशेषतः मोगरा आणि काकडा यांनी वसईच्या अर्थकारणाला आणि संस्कृतीला एक वेगळी उंची दिली होती. इथल्या शेतात राबणारा शेतकरी आणि समुद्राशी नाळ जोडलेला कोळी दोघांनीही या भूमीचे वैभव जपले. वसई ही नेहमीच सर्व धर्मांना समान सन्मान देणारी भूमी राहिली आहे. मंदिरे, चर्च, मस्जिद, अग्यारी सर्व ठिकाणांहून येणारे प्रार्थनेचे स्वर इथे एकतेचा संदेश. सण उत्सव असो किंवा दैनंदिन जीवन, वसईकरांनी नेहमीच आपण सारे एक ही भावना जपली आहे. हीच वसईची खरी ताकद आणि ओळख आहे. परंतु काळाच्या ओघात हीच वसई मोठ्या बदलांना सामोरी जात आहे. जी भूमी कधी काळी हिरवाईने नटलेली होती, ती आज हळूहळू कॉन्क्रीटच्या जंगलात रूपांतरित होत आहे. उंच इमारती, वाढती लोकसंख्या आणि वेगवान शहरीकरण यामुळे निसर्ग मागे पडत चालला आहे. एकेकाळी बाहेरून लोक शुद्ध हवा आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी वसईत येत होते, पण आज परिस्थिती अशी आहे की इथल्या स्थानिकांना देखील शुद्ध हवेसाठी झगडावे लागत आहे. हा बदल केवळ भौतिक नाही, तर भावनिक देखील आहे. कारण या बदलात कुठेतरी वसईचे मूळ स्वरूप हरवत चालले आहे. आज गरज आहे ती या बदलाला थांबवण्याची आणि वसईचे हरवलेले वैभव पुन्हा मिळवण्याची. त्यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न होणे अत्यंत आवश्यक आहे. पर्यावरण संवर्धन, शेतीला प्रोत्साहन, पारंपरिक व्यवसायांना आधार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामाजिक एकता टिकवणे, या सगळ्यांवर भर दिला पाहिजे. स्थानिक नागरिक, प्रशासन, सामाजिक संस्था आणि तरुण पिढी सर्वांनी एकत्र येऊन वसईसाठी काम केले तरच हे स्वप्न साकार होईल. वसई ही केवळ आठवणींची पेटी न राहता पुन्हा एकदा हिरवाईने नटलेली, शुद्ध हवेत न्हालेली आणि सर्वांना आपलेसे वाटणारे ठिकाण बनू शकते. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने एक छोटासा प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण वसईचे वैभव जपणे ही केवळ जबाबदारी नाही, तर आपली ओळख जपण्याची एक आलेली सुवर्ण संधी आहे.